नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आणि बघू शकता आपण हरभऱ्याला पाणी लावलेलं आहे आणि हरभरा आपला पूर्णपणे फुलावर असा आलेला आहे मित्रांनो. आणि आपण पलीकडल्या गॅपमध्ये 2 तास आणि दुसऱ्या दिवशी 2 तास असं एकूण 4 तास आपण पाणी दिलेलं होतं मित्रांनो. कारण आता फुलाची कंडिशन हरभऱ्याला भरपूर आहे, त्याच्यामुळे पाणी कमीच प्रमाणात द्यावेत. चांगली जमीन असेल तर काय की मध्यम जमीन असेल तर थोडं जास्त दिलं चालतं. आणि पाणी शक्यतो रेग्युलर द्यावे. पाणी चांगल्या जमिनीत नाही मित्रांनो. हरभरा आलेले बघू शकता, भरपूर फुलं लागलेली आहेत. आणि आपण अशा प्रकारे स्प्रिंकलर लावलेले 2 तास एकूण 4 तास आपण एक गॅप देत आहोत. पलीकडलं पण आपण 4 तास दिलं होतं आणि इकडलं पण आपण 4 तास देत आहोत मित्रांनो. आणि भरपूर अशी फुलं आपल्या हरभऱ्याला लागलेली आहेत, बघू शकता. आणि आता आपल्याला लगेच पाणी देणं झाल्याच्या बाद फवारणी घ्यायची. आणि फवारणीमध्ये कोणतं औषध घ्यावं कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिले आपण जी औषधं घेतली होती त्याचा व्हिडिओ तर आपण टाकला होता मित्रांनो, तर तुम्ही बघितलेलाच आहे. बघू शकता झाडाची क्वालिटी कशी झालेली आहे. आणि आपली जमीन एकदम मध्यम असल्यामुळे आपण कमी पाणी देतो. तुम्ही तुमच्या जमिनीनुसार पाणी देऊ शकता मित्रांनो. जमीन जर तुमची चांगली असेल तर थोडं कमी दिलं तरी चालते. हे बघा झाडाची क्वालिटी, एकच झाड आहे पण कसं झुपकेदार झालेलं आहे मित्रांनो. आणि आतापर्यंत आपण एकच फवारणी घेतलेली आहे. आता आपण लगेच पाणी बंद उद्याचा गॅप नंतर लगेच दिवशी आपण घेणार. झाडाची क्वालिटी कशी झालेली. रान पाण्याला वेळ लागते मित्रांनो, तेवढं पाणी आपल्याकडे नाही. आणि आपली मोटर 2 तास चालते, एक दिवस आड करून 2 दिवस चालते, 2 तास चालते. कारण की विहिरीचं पाणी कमी झालेलं आहे मित्रांनो. तुमच्याकडे जर भरपूर पाणी असेल तर एक टाईम 4 ते 5 तास तुम्ही पाणी देऊ शकता. कारण जास्त पाणी दिलं ना मित्रांनो तर पिवळं पडण्याची शक्यता आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.